राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देवा हो रे कीर्तन संगे रंगात देवा हो रे राजा चरणी लक्ष लागो रे राजा चरणी लक्ष लागो तद्रूप चिन्मयो नारायण रूप धावो तद्रूप चिन्मयो नारायण रूप धावो तन्मय हो नीलकंठ प्रेमे गावो तन्मय हो नीलकंठ प्रेमे गावो राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष स्वरूपी मन हे लाभिका सौख्य आमाहो स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे लाभिका सौख्य आमाहो स्वरूपी मन हे लाभिका सौख्य आमाहो काम क्रोध साठी नीच धामाहो राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष राजा राम राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी राजा राम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो मनी लोचनी श्री हरि तोची पाही हा पूर्वरंगासाठी निवडलेला समर्थांचा हा मनाच्या श्लोकातला श्लोक फक्त एका शब्दासाठी निवडला आहे. तो शब्द म्हणजे कुठला हे जेव्हा आपण श्लोकाचं गायन करू तेव्हा आपल्याला कळेल. मनी लोचनी श्री हरि तोची पाहे मनी लोचनी श्री हरि तोची पाहे मनी लोचनी श्री हरि तोची पाहे जगी जाणता भक्त हो निराळ. लक्षात आलं आपल्याला जाणता जगी जाणता भक्त हो
सद्गुरुनाथ महाराज की जय. शुकासारखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कविवादिका सारिका मान्य सा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर, जय जय रघुवीर. आज तारखेनं हिंदू पतपादशाही निर्माता छत्रपती शिवरायांचा जन्मदिन. त्यामुळे आज त्यांचं चरित्र ऐकण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी पूर्वरंगासाठी कुठला श्लोक निवडावा, कुठला अभंग निवडावा, ह्याचा जेव्हा विचार करत होतो तेव्हा समर्थांच्या मनोबोध या ग्रंथामधला हा श्लोक आणि या श्लोकामधला फक्त एक शब्द फार महत्वाचा आहे, तो म्हणजे जाणता. समर्थांनी महाराजांना काय उपमा दिली? जाणता राजा. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जगी जाणता भक्त हो निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. मनोबोध या ग्रंथामध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांनी दासाची व्याख्या सांगताना 10 श्लोक लिहिलेत. त्या श्लोकांपैकी हा एक श्लोक. शेवटच्या चरणामध्ये जिथे येतं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असे 10 श्लोक लिहिलेत आणि दासांची व्याख्या बांधली. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. आपण मंदिरात जातो, देवाचं दर्शन घेतो, आपल्या डोळ्यांनी देवाला बघतो, मनाने बघतो का? म्हणून समर्थ जाणीवपूर्वक म्हणतात मनी लोचनी. आधी मनानं बघायचं, मग नेत्रांचं बघायचं, किंबहुना काही गोष्टी मनच्चक्षूने बघायच्या, असं समर्थांना अभिप्रेत. समजा आता येता येता एखाद्याने प्रश्न केला का हो येताना घरचा ताळा लावला होता का? आता काय झालं? लोचन इकडे, मन टाळ्यावर, आणि मन टाळ्यावर, त्यामुळे मन टाळ्यावरच नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. ज्याच्या मनामध्ये सतत भगवंताचं ध्यान असतं, भगवंताचं नाम असतं, जो सतत भगवंताला आळवतो, मनापासून आवडतो. इथं आमच्या मनाची अवस्था काय असते हो? शरीर इथे, मन कुठे विचारू नका. पण भक्ताची व्याख्या सांगताना, दासाची व्याख्या सांगताना समर्थ म्हणतात ज्याच्या मनामध्ये भगवंत आहे, पण मनामध्ये भगवंत आहे म्हणून तो शांत बसलाय का? नाही. जगी जाणता भक्त हो निराहे. जाणता म्हणजे काय? जाणता म्हणजे जाणणारा, समजणारा. थोडक्यात
जागृत राहणारा, अखंड सावधान असावे. भक्ती करतो, भगवंताचं नामस्मरणही करतो, भगवंताची उपासनाही करतो, पण वर्तमान परिस्थिती जाणूनही जो कर्म करतो तसा भक्त समर्थांना अभिप्रेत. बरं, म्हणून समर्थ म्हणतात जगी जाणता भक्त. जगात काहीही होऊ दे, मी माझं नामस्मरण करेन असं म्हणणारा भक्त संतांना किंवा समर्थांना अभिप्रेत नाहीये. बरं, मुळात भक्ती हे येरा गबाड्याचे काम नव्हे. भक्ती हे सामर्थ्याचे काम. भक्त होण्यासाठी फार जबाबदारीने वागावं लागतं. कसंही वागलं आणि भगवंताचं नाम घेतलं तर त्याला भक्त असं म्हणत नाही. म्हणून समर्थ जाणीवपूर्वक शब्द उच्चारतात, जगी जाणता. सतत जागृत राहणे, सतत अलर्ट राहणे. बी कॉन्शियस अबाउट युअर एव्हरी मिनिट अँड सेकंड्स. सतत जागृत राहणे. काय होणार आहे, कसं होणार आहे, काय करावं लागणार आहे, वर्तमान परिस्थिती काय म्हणते, त्या परिस्थितीला अनुसरून कार्य करणे, निर्णय घेणे, याला म्हणतात जाणता. जाणून विचारपूर्वक कर्म करणे, विचारपूर्वक कार्य करणे. पहिल्या दिवसापासून आपण प्रवचन मालिकेमध्ये हेच बघतोय, कर्म करताना विचार करावा, विवेकानं कर्म करावं, जाणून कर्म करावं. आपली काय अवस्था असते, होऊन गेलो आता काय करू ते सांगा. पण जगी जाणता. जाणणे, जबाबदारीने वागणं, सामर्थ्यानं वागणं, तेवढंच अलर्ट वागणं. ज्ञानोबा माऊलींच्या काळामध्ये जेव्हा संतांचा अवतार झाला, ज्ञानोबा माऊली या पृथ्वी तलावर अवतरल्या, तेव्हा त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली. काही वर्ष लोटली, एकनाथ महाराजांचा काळ आला. त्या काळामध्ये समाजाला चैतन्याची आवश्यकता होती, म्हणून एकनाथ महाराजांनी भारुड, गोंधळ अशा लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करायला सुरुवात केली. पुढचा काळ जेव्हा तुकोबारायांचा काळ आला, समर्थ रामदास स्वामींचा काळ आला, तेव्हा भारतावर यवनांचं आक्रमण परिपूर्णपणे आलेलं होतं. सामान्य समाज दुबळा झालेला होता, निराश झालेला होता. आणि अशा वेळी समर्थांनी संपूर्ण भारतामध्ये घोष केला, जय जय रघुवीर. काळाची आवश्यकता ओळखून जे वागले त्याला म्हणतात जाणता भक्त. ज्ञानोबा माऊली भगवत आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू, वाईटांचा वाईटपणा जाऊ दे. मध्ये 400 वर्ष झाली, पण हे खळ काही सुधारले नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, लाट हाणनिया वारी गुंडा वाट शुद्ध करी, दया तिचे नाव भूतांचे पालना, आणि निर्दालन कंटाळतात. वाईटांचा वाईटपणा जाऊ दे. 400 वर्ष वाट बघितली, जेव्हा नाही झाला तेव्हा तुकाराम महाराजांनी समर्थांनी घोष केला, जगी जाणता. नाही, माऊलींनी तेच लिहिलं ना, तेच बरोबर आहे. काही झालं तरी अहिंसा परमो धर्म. लक्षात घ्या, असं ते वागले नाही, म्हणून आज आम्ही कीर्तनासाठी जमू शकतो. जगी जाणता. जाणते पण कशाला म्हणतात,
जगाची, विश्वाची, या देशाची, समाजाची, राष्ट्राची, धर्माची, न्यायाची आवश्यकता ओळखून त्याप्रमाणे जो काम करतो, अर्थात मनामध्ये भगवंताचं चिंतन करत असताना जो काम करतो, त्याला जाणता भक्त असं म्हणतात. त्यालाच जाणता भक्त असं म्हणतात. स्वामी विवेकानंद भक्त नव्हते का? ध्यानधारणा होती, स्वाध्याय होता, नियमन होतं, संन्यास वृत्ती होती, संन्यासाची वस्त्रही होती. पण जाणलं काय? आज संपूर्ण विश्वामध्ये माझ्या हिंदू धर्माची, माझ्या सनातन धर्माची पताका संपूर्ण विश्वामध्ये लावण्याची आवश्यकता आहे का? मी जाणार, जगी जाणता. शस्य श्यामला वसुधा काय गौरव ज्ञान सशक्तिथा. ती परिस्थिती ओळखली आणि मग निर्णय घेतला. काय? शस्य श्यामला वसुधा काय गौरव ज्ञान सशक्तिथा. दुनिया के मानचित्र पर जब पश्चिम का ही परिस्थिती होती जगताची. ये भारत तो सपेरों का देश है. भारत में कोई ज्ञान नहीं है, कोई विज्ञान नहीं है, कोई संस्कृती नहीं है. अरे इंग्रजांनी भारताला माणूस केलंय अशी संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा होती. अशा तो काळ चालू, तो काळ ओळखला. अशा वेळी कोणी केलं पाहिजे बरं. मी देवाकडे बसतो आणि भगवंताचं नामचिंतन करत राहतो असं न करता स्वतः गेले अमेरिकेत. शस्य श्यामला वसुधा काय गौरव ज्ञान सशक्तिथा. दुनिया के मानचित्र पर जब पश्चिम का है भगवान के दो संदेश भाजपा पंडों के यह तब दुनिया को लगता था. हम अंध भक्त है पंडों के यह तब दुनिया को लगता था. सब कहते थे भारत में है तर्कयुक्त कोई ज्ञान नहीं. हम सब मूर्ख अज्ञानी, कोई धर्म नहीं, विज्ञान नहीं. आमच्या भारताची ही प्रतिमा होती जगामध्ये. तब हुआ सहायक सम्मेलन सब धर्मों की परिपाटी का. तब हुआ सहायक सम्मेलन सब धर्मों की परिपाटी का. उसमें पहुंचा एक वीर पुत्र भी इस भारत की माटी का. उसके कुछ शब्दों को सुनकर के सभा समूची मौन हुई. स्वामी विवेकानंद त्या शिकागो धर्मसभेमध्ये उभे राहिले. मात्र संपूर्ण सभेवर नजर टाकली. अनेक विद्वान बसलेले आहेत, अनेक अभ्यासक बसलेले आहेत. 5,000 लोकांच्या संमेलनाने भरलेल्या सभागृहात जगातल्या प्रत्येक पंथाचे, प्रत्येक संप्रदायाचे विद्वान, अभ्यासक, विदूषक बसलेले आहेत. स्वामीजींनी 2 क्षण फक्त नेत्र मिटले आणि स्वामीजींच्या मुखातून शब्द बाहेर पडले. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. एका वाक्यामध्ये संपूर्ण जग जिंकणारा एकमेव व्यक्ती असेल तर स्वामी विवेकानंद. तब हुआ सहायक सम्मेलन सब धर्मों की परिपाटी का. इसमें पहुंचा एक वीर पुत्र भी इस भारत की माटी का. इसके कुछ शब्दों को सुनकर के सभा समूची मौन हुई. सब जान गए इस ज्ञानी से तो सबकी बुद्धि गौण हुई. आणि काय बोलले हो? सब धर्मों को आदर देता वह बोला मधुरिम वाणी में. आणि स्वामी विवेकानंदांनी बोलायला सुरुवात केली. विश्व के सबसे प्राचीन पंथ और सनातन धर्म की ओर से मैं आप सभी को बधाई देता हूं. एक ऐसे सनातन धर्म की ओर से बधाई देता हूं जिसने विश्व के सभी उपेक्षित धर्मों को अपने में आश्रय दिया. सब धर्मों का हम आदर करते हैं, इसलिए हम श्रेष्ठ हैं. सब धर्मों को आदर देता वह बोला मधुरिम वाणी में. भारत है उच्च हिमालय में, भारत गंगा के पानी में. भारत का चिंतन कहता है कि सारा विश्व हमारा है. भारत ही तो दुनिया की हर संस्कृति स्वीकारा है.
अतीत पुरातन शाश्वत जग में बस भारत की गाथा है। अरे सभी श्रेष्ठ है धर्म देश पर मातृ भारत माता है। सभी श्रेष्ठ है धर्म देश पर मातृ भारत माता है। सब लोगों ने विस्तार बताया अपने अपने धर्मों का। इस युवा संत ने भारत को आधार बताया धर्मों का। तर्क नहीं कोई काट सका जो धर्म सभा में बोल गए। भारत का वैभव बदला कर वह नेत्र सभी के खोल गए। हम जीत चुके थे धर्म सभा पर नहीं किसी की हार हुई। क्या महत्व हो? हम जीत चुके थे धर्म सभा पर नहीं किसी की हार हुई। उस दिन तो सारी दुनिया में भारत की जय जयकार हुई। उस दिन तो सारी दुनिया में भारत की जय जयकार हुई। भारत की यशो पताका के नवगीत बने नव छंद बने। भारत की यशो पताका के नवगीत बने नव छंद बने। यही संत सन्यासी तब भारत के विवेकानंद बने। भारत के विवेकानंद, भारत के विवेकानंद बने। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जगी जाणता। भक्त होते, मनामध्ये सतत भगवंताचं अनुसंधान होतं, पण काय करायचं हे कळत होतं. ज्या इंदोर मध्ये आपण राहतो त्या आमच्या अहिल्या मातोश्री मनामध्ये सतत महादेवाचं स्मरण, महादेवाचं चिंतन. पण हे असून सुद्धा जेव्हा राज्याची धुरा हातामध्ये आली तेव्हा जबाबदारीने राज्यही पेलले आणि प्रसंग पडला तेव्हा हातामध्ये खड्ग घेऊन युद्धालाही गेल्या. आणि जेव्हा प्रसंग पडला तर आसेतु हिमाचल, आ सिंधू हिमाचल, भारताची सगळी तीर्थक्षेत्र संरक्षित केली. देवी सती अहिल्या भारत भूला लाम भोगाजी. एका आर्यमध्ये किती सुंदर बांधलंय कवीने बघा अहिल्याबाईंचं चरित्र. देवी सती अहिल्या भारत भूला लाम भोगाजी. राजकारणी चतुरा जाणता, राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजे. रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तम रामा 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 हरे हरे रामा जगी जाणता. फार महत्वाचं आहे बरं. महेश्वरला त्या जंगलामध्ये प्रचंड लूटमार होऊ लागली, दरोडेखोरांचा धोका येऊ लागला. अहिल्या मातोश्रीने घोषणा केली, या दरोडेखोरांचा जो बंदोबस्त करील त्याच्याशी माझ्या मुलीचा विवाह होईल. किती धाडसी निर्णय होता बघा. की त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करणारा प्रसंगी कुणीही असू शकतो, अंडरलाईन कुठल्याही जातीचा असू शकतो. पण मातोश्रींना एवढं माहिती होतं की जर दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल म्हणजे कोणीतरी पराक्रमी पुरुष असेल. घोषणा केली. यशवंत फणसे नावाच्या एका पराक्रमी पुरुषाने हे कार्य केलं. अहिल्या मातोश्रीने स्वतःच्या कन्येचा विवाह त्यांच्याशी लावूनही दिला. महत्वाचं हे नाहीये कथा पुढे की जे दरोडेखोर समोर आणले गेले, मातोश्रीने विचारावं दरोडे का घालता. मातोश्री व्यापारासाठी काही नाही, करण्यासाठी कार्य नाही, व्यापारासाठी पैसा नाही, मुद्रा नाही, काय करू. मातोश्रीने विचारावं काय करू शकता.
त्यातले अर्धे लोक म्हणाले आम्हाला काहीच येत नाही, आणि अर्धे लोक म्हणाले मातोश्री कपडा बनवू शकतो बरं. ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांना काय सांगितलं, दरोडे घालताना दरोडे नका घालू, महेश्वरच्या आजूबाजूच्या दोन्ही चेकपोस्ट ज्या आहेत त्याच्यावर कर वसुलीचं काम करा. आणि ज्यांना कपडा बनवता येत होता त्यांना कारखाना उघडून दिला, आणि 350 वर्षानंतर सुद्धा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या माहेश्वरी साड्या मातोश्रींच्या ह्या दूरदृष्टीचा परिणाम. जगी जाणता काय करणे, कधी काय करणे हे ज्याला कळतो त्याला जाणता भक्त असं म्हणतात. म्हणून पुढच्या काळामध्ये मातोश्रींबद्दल लिहिलं जातं की छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, आणि छत्रपती शिवरायांच्या स्वप्नामध्ये असलेलं स्वराज्याचं सुराज्य ते मातोश्री अहिल्याबाईंनी केलं. छत्रपती शिवरायांच्या स्वप्नांचा अवतार म्हणजे मातोश्री अहिल्याबाई असं म्हटलं जातं. जगी जाणता समजून उमजून काम करणे. इथून पुढे इंग्रज काय करणार आहे हे लोकमान्यांना इंग्रजांच्या आधी कळायचं, म्हणून जाणता. काय चरित्र आहे आमच्या भारतामध्ये. जाणता भक्तांची कमी नाही आहे, फक्त दुर्दैव असं आहे की त्यांच्यापासून आम्ही काही शिकत नाहीये. आमच्या मनामध्ये भगवंताचा भक्त म्हणजे भगवंताचं नामस्मरण करा, ते कसंही असलं तरी चालेल. मनी लोचनी श्रीहरी तोची पाही, इतकंही आमच्या मनात येत नाही. पण भक्त म्हणजे किती जबाबदारीनं वागावं लागतं हे कधीतरी समर्थांना विचारावं, कधीतरी छत्रपती शिवरायांना विचारावं, कधीतरी आमच्या मातोश्री अहिल्याबाईंना विचारावं. जगी जाणता किती जाणते झाले त्या भारत. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. वयाच्या 17व्या वर्षी स्वातंत्र्याचं गीत लिहिलं, आणि कुठल्या वेळी काय करायचं हे आयुष्यभर कळत राहिलं. भगवती अष्टभुजा भवानी समोर भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू भारून मारिता मारिता मरे तो सुचले. त्या काळात कळलं होतं आत्ताचं भक्त म्हणजे भारताचं स्वातंत्र्य रक्षण. स्वामी विवेकानंदांसारख्या एका भक्तांनी घोषणा केली, अगले 50 वर्ष सभी देवी देवताओं की पोटली बनाकर समुद्र में बहा दी जाए और केवल एक ईश्वर की उपासना की जाए, वह देवता होगा हमारी भारत माता. जाणता भक्त कशाला म्हणतात? 1897 मध्ये स्वामी विवेकानंद पुढच्या 50 वर्षांबद्दल बोलले, आणि बरोबर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. याला म्हणतात जाणता. जगी जाणता. स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, चंद्रशेखर आझाद असू दे, शहीद आझम सरदार भगतसिंग असू दे, लोकमान्य टिळक असू दे, स्वामी विवेकानंद असू दे, जितकेही महापुरुष आहेत ना ते सगळे जाणतात. मनामध्ये भगवंताचं चिंतन आहेच. मनी लोचनी श्रीहरी तोची पाही, हे माहिती आहे हो, हे आहेच. पण महत्वाचं काय? जगी जाणता भक्त हो.
पण फक्त मनामध्ये भगवंताचं चिंतन असलं, काय करायचंय हे कळत असलं, पण कळून उपयोग नाही. गुणी प्रीती राखी, काय करायचंय यासाठी सतत गुणांचं संपादन, क्रम साधनाचा. अमुक एखादं कार्य करण्यासाठी जे गुण आमच्यासाठी हवेत, जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला अपेक्षित आहेत, आवश्यक आहेत, त्या गुणांसाठी सतत साधना. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांना बंड करायचे, तर वयाच्या 16व्या वर्षी तलवार नाही उचलायची, 6व्या वर्षापासून प्रयत्न करायचे, तेव्हा 16व्या वर्षी बंड पुकारत होते. सतत प्रयास, गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. साधनेचा क्रम, नियमन, जीवनामध्ये अनुशासन सहज नाही जमत हो. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. वयाच्या 14व्या वर्षी सावरकरांनी शपथ घेतली आणि त्या क्षणापासून प्रयत्नाला लागले. नाही, वेळ आल्यावर करूया ना प्रयत्न. रँडला मारत असताना चापेकर बंधूंनी आता रँडला मारायचंय, आता बंदूक हातात घेतो असं नाही केलं. आधी बंदूक शिकले होते म्हणून मारता आलं. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. सहज नाही होत, प्रयत्न करावे लागतात. समर्थ म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केला तर तरच परमेश्वर. प्रयत्न करावा लागतो, यत्न तो देव जाणावा. छत्रपती शिवरायांना घडवायची संकल्पना कधीपासून होती हो? जेव्हा छत्रपती शिवराय जिजाबाईंच्या उदरात होते तेव्हापासून. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. साधनेचा क्रम, साधनेची निरंतरता, प्रयत्नांची निरंतरता, यत्नाची निरंतरता. एखादा प्रसंग आला, सोडला प्रयत्न, गेले दुसऱ्या मार्गाला, अशानं स्वराज्य येत नाही. सतत अनुसंधान, सतत प्रयत्न. आमचं काय होतं, गुरुजी सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलीये, कमी मार्क पडले, मग उद्या कॉमर्स मध्ये गेलो, मग कमी मार्क पडले, मग आर्ट्स मध्ये गेलो, आता ते जमत नाही. कारण मनापासून प्रयत्न कशातच नाही. किती छान गंमत होते. 11वी 12वी मध्ये बायो घ्यायचं, 12वी झाली की इंजिनिअरिंग करायचं आणि मग MBA करून बँकेत नोकरी करायची. का? साधनेचा क्रम जमत नाही. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. निरंतरता हवी हो, निरंतरता. प्रयत्न करावे लागतात, यत्न करावे लागतात. एखादं मोठं ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल तर महान यत्न करावे लागतात. किंबहुना कधी काळी पिढ्यानं पिढ्या यत्न करावे लागतात, तेव्हा एखादं कार्य सिद्ध होतं. प्रभू रामचंद्रांचा जन्म या रघुकुलामध्ये का झाला? कारण रघुकुलातला प्रत्येक राजा हा धर्माच्या एकेका तत्वामध्ये सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून पुढे रघुवंशनाथ. प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजांमधले एक एक राजे बघा हो. एकेका राजाचं नाव घेतलं म्हणजे आम्हाला एक एक त्या धर्माचा गुण आठवतो बघा. मी राजा रघुचं नाव घेतलं आपल्याला दान आठवेल. मी भगीरथाचं नाव घेतलं आपल्याला प्रयत्न आठवतील. मी राजा दिलीपाचं नाव घेतलं तर आपल्याला सेवा आठवेल. धर्माचा प्रत्येक तत्व ज्या कुळानी पिढ्यानं पिढ्या सांभाळला
त्या पिढ्यांमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. लक्षात सहज नाहीये तो क्रम साधनाचा. एखादी साधना एखादी उपासना पिढ्याने पिढ्या करावी लागती, तेव्हा एखाद्या संतांचा अवतार आपल्या कुळामध्ये आपल्या धरतीमध्ये आपल्या भारतामध्ये होत असतो. लक्षात स्वामी विवेकानंद दत्त कुळामध्ये का आले हो? त्यांच्या आईची उपासना आहे महादेवाची आणि त्यांचे आजोबा आधीच संन्यासी झालेले, 3 पिढ्यांची उपासना फळली, तेव्हा स्वामी विवेकानंद पैदा. स्वतःचं राज्य असावं, साधू सज्जनांचं राज्य असावं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची इच्छा आहे, तेव्हा 3ऱ्या पिढीत स्वराज्य निर्माण झालं. मालोजी राजे भोसले त्यांनी महादेवाचा संकल्प करून जे राज्य हाती आलं बादशाहीकडून, त्या राज्याचा सुराज्य करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या काळामध्ये शहाजी राजांनी बंड पुकारलं आणि त्याच्या नंतर छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं. क्रम साधनाचा. पिढ्याने पिढ्या एखाद्या देवतेची उपासना करावी लागते, तेव्हा एखाद्या भगवंताचा अवतार होतो, त्या कुळामध्ये तेव्हा एखादा संत निर्माण होतो. आमचं काय होतं, नाही काल आम्हाला काहीतरी हवं होतं म्हणून देवाची उपासना केली, आम्हाला काहीच मिळालं नाही म्हणून आज देव बदलला. प्रत्येक मंदिरात जातो आपण, प्रत्येक मंदिरात सोमवारी महादेव, मंगळवारी मारुती, बुधवारी कृष्ण राम, गुरुवारी गुरु, शुक्रवारी देवी, शनिवारी शनी, रविवारी सुट्टी. हे सगळं करतो हो आणि विचारा आपली कुळदेवी कुठली हो हे माहिती नाही बुवा. पिढ्याना पिढ्या आपल्या पूर्वजांनी ज्या भगवंताच्या स्वरूपाची उपासना केली तेवढी उपासना बरोबर सुटते, बाकी सगळी करतात. म्हणजे कशी अवस्था असते माहिती आहे, संपूर्ण जगामध्ये महाप्रसाद करणे आणि आईला उपाशी ठेवणे. म्हणून आमच्या सनातन धर्मामध्ये केली कुळदेवीची उपासना करा, कुलदेवतेची उपासना करा, कारण ती उपासना तुमच्याकडे पिढ्यांपासून चालत आलेली आहे. क्रम साधनाचा. साधनेचा क्रम तुमच्या वडिलांनी केली, तुमच्या आजोबांनी केली, तुमच्या पणजोबांनी केली, तुमच्या खापर पणजोबांनी केली, अनेक कित्येक पिढ्यांपासून ती उपासना असते. आपलं काय होतं, प्रत्येक मंदिरात जातो आणि प्रत्येक मंदिरामध्ये फक्त डोळ्यांनी बघतो, मनी लोचनी, काहीच नाही. आपली काय अवस्था असते माहिती आहे, मंदिरात गेल्यावर डोळे देवाकडे, मन चपलेकडे. गेली तर नाही, गेली तर नाही, गेली तर नाही. मग भगवंत म्हणतो चपलासारखंच रह. कारण जे मनात असेल ते जनात येईल. म्हणून आमच्याकडे उपासना पिढ्याने पिढ्यांपासून आहे हो. क्रमू साधनाचा, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आणि या 3ही गोष्टी ज्याला कळल्या, ज्यांनी पाळल्या, ज्यांनी सांभाळल्या, तो फक्त तोच जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या जगामध्ये फक्त आणि फक्त तोच दास होऊ शकतो. दास म्हणजे भक्त होऊ शकतो, दास म्हणजे सेवक होऊ शकतो. बघा बरं, दास होणं फार अवघड आहे. आई घरामध्ये पुरणपोळ्या करते, जास्तीच्या पोळ्या झाल्या, जरा पाठ दुखतीये. बरं, मुलीने यावा आई पाठीची मॉलिश करून देऊ का, पाठ चोळून देऊ का? हो, ते केलं ठीक आहे.
पण समजा मुलीने येऊन म्हटलं, आई तू बाजूला हो, पुढच्या पुरणपोळ्या मी करते, याला म्हणतात दास. की जे भगवंत करतो ते ज्या भक्ताला करता येतं त्याच भक्ताला दास असं म्हणतात. और दास ऐसा दास होता है जो कभी उदास नहीं होता. पण हे कधी हो, हे दास्यत्व दास सदा करावं लागतं, तर एका दिवसाचं काम नाही. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा, साधनेचा क्रम, साधनेची परंपरा अनेक कोळांपासून आली तर कार्य होतं. श्रीराम 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 श्रीराम. सगळी व्यक्तिगत संपत्ती दान करून द्यावी, पुन्हा कमवावी, पुन्हा यज्ञ करावा, अशी परंपरा असलेले राजा रघु. जीवन पर्यंत गायीची सेवा करावी, प्रसंगी सिंहाच्या पुढे गायीच्या जागी स्वतःला प्रस्तुत करावं, असे सेवेचे आदर्श असलेले राजा दिलीप. भगवती गंगा या भूतलावर अवतरावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या 3 पिढ्या लक्षात घ्या. 3 पिढ्यांनी प्रयत्न केले आणि 3ऱ्या पिढीमध्ये असलेल्या भगीरथामुळे ही भगवती गंगा पृथ्वी तलावर आली. प्रयत्नांचा आदर्श बघायचा असेल तर रघुकुलाकडे बघावं, दानाचा आदर्श बघायचा असेल तर रघुकुलाकडे बघावं, सेवेचा आदर्श बघायचा असेल तर रघुकुलाकडे बघावं, पराक्रमाचा आदर्श बघायचा असेल तर रघुकुलाकडे बघावं. देव आणि असुरांचे युद्ध होतंय का? दशरथाने म्हणावं, देवांच्या मदतीसाठी, देवांच्या सहाय्यासाठी मी जाणार, याला म्हणतात पराक्रम. गुणी प्रीती राखे, गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. अशा पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या एक आदर्श घेऊन, एक तत्व घेऊन. काय तत्व असेल हो? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. श्री रामचंद्र. अशी परंपरा जेव्हा लागली तेव्हा त्या परंपरेमध्ये भगवान रामचंद्रांचा जन्म आहे. आणि अशी परंपरा जर एखाद्या भक्ताने पाळली ना तर त्याला समर्थ म्हणतात जगी धन्य तो दास सर्वोत्तम. आज शिवजन्म आहे, शिवजन्म दिन आहे. त्यामुळे दास्यत्वाची व्याख्या आमच्या छत्रपती शिवरायांनी कशी पाळली हे आपण अंतरंगात बघूया. मनी लोचनी
श्री हरी तोची